नमस्कार मंडळी, नमस्कारम. तर आता आहे आंध्र प्रदेश पिठापूर इथला माझा सेकंड डे. तर आता मी सकाळी उठलेली आहे, मी आवरलेलं आहे आणि आता आपण सकाळचे समथिंग 6 वाजलेले आहेत. तर आता मी रेडी होऊन परत मंदिरात जाणार आहे, कारण का तिकडे बसून तुम्ही सकाळी जर लवकर गेलात तुम्ही ते जप करू शकता, वाचन करू शकता. जे काही तुमचं उपासनेचं वगैरे साहित्य असेल, कुठला ग्रंथ तुम्ही वाचत असाल तर ते तिथे जाऊन वाचू शकता. तर आता मी त्यासाठी एवढे लवकर उठले, तर आता मी रेडी होणार आहे आणि मंदिरात जाणार आहे. आणि मग नंतरचा आमचा प्लॅन असा आहे की आम्ही फिरणार आहोत. 2-3 डेस्टिनेशन्स आहेत जे आम्ही बघितलेत. बीच वगैरे जर जमलं तर तिकडे आम्ही फिरायला जाणार. तर त्याआधी आम्ही सगळे इकडचे जे मंदिरातले विधी वगैरे आहेत ते करणार आहोत आणि मग दुपारून निघणार आहोत. सो आता मी पटकन रेडी होते आणि मंदिरात जाते. देन बघू आजचा दिवस कसा जातो. तर लेट्स गो. पण गाईज, एक सांगायचं झालं तर माझ्या स्किनची आणि माझ्या हेअर्सची खूप घाण हालत झाली इकडे. म्हणजे एकच दिवस झाला इकडे येऊन राहून, पण केस एवढी ड्राय झाले आणि माझी स्किन खूप जास्त ऑइली झाली आणि मला खूप सारे पिंपल्स पण आहेत. सो इकडची जे हवामान आहे ना ते थोडंसं डिफरंट आहे, जे की मे बी मला सूट नाही झालेलं आहे. सो मला एवढं असं स्किन एकदम ऑइली आणि घामाघूम चिपचिप असं मला फिलिंग येते आणि केस पण माझे खूप जास्त ड्राय झाले. आणि आता मी इकडे आहे, सो मी त्यांना काहीच नाही करू शकत कारण इकडचं क्लायमेटच तसं आहे. सो ते सगळं चालू आहे. आता मी रेडी होते अँड देन लेट्स मीट. तर गाईज, मी हे व्हाईट कलरचं फूल घेत आहे, जे की किती क्यूट आहे, खूप जास्त क्यूट आणि प्रिटी आहे. तर हे मी देवासाठी घेत आहे. आणि इकडे हार पण आहेत, तर देवासाठी आम्ही हार पण घेतो आहे. आणि मी क्यूट असं फूल घेतलेलं आहे. इथे बाजूला एक शॉप आहे, तर तिथून पण तुम्ही नारळ किंवा डब्या वगैरे घेऊ शकता. डब्या यासाठी की इकडे भस्म आणि चंदन भेटतं, तर त्यासाठी. तर गाईज, इथे गोपूजन चालू आहे, तुम्ही बघू शकतात. काल आम्ही पण असंच गोपूजन केलं आणि त्यामुळे मग तेव्हा आम्ही फोटो किंवा व्हिडिओज नाही काढू शकलो. सो गाईज, आता आम्ही मंदिरातलं सगळं करून आता थोडंसं शॉपिंगला आलेलो आहोत. सो इकडे आम्हाला शॉपिंग करायला तर मोस्टली काय घेऊ हेच प्रश्न पडला, कारण का हे तर कॉमन आहे, सगळं वेगळं असं काय नाही आहे की जे आम्ही इथून घेऊन जाऊ शकतो. आणि आम्ही इथे मस्त असा गरमागरम चहा बनवायला सांगितलेला आहे आणि आपण काहीतरी घेऊयात आता इकडून काहीतरी. माझे पप्पा तर इकडचे फुल दुकानवालेच झालेले आहेत. हा बाबा, त्या देवांसाठी घ्या. चहा घेणार मी पण सगळेच घेणार येते. यार, इकडचे टी कप्स बघा यार, हे कप बघूनच किती ॲस्थेटिकवाली फिलिंग येते. म्हणजे असे फर्स्ट टाईम एवढे वेगळे कप बघितले आहेत मी चहासाठी. तर आता आपण मस्तपैकी इकडचे गरमागरम अशी चहा एन्जॉय करूया, ती पण अशा वेगळ्या कपमध्ये. सो बॅक टू अवर रूम. आणि तुम्ही बघू शकता की यांना असं कमळाचा मस्त असा हार घातलेला आहे आणि यांनाच बघून दिवसाची सुरुवात होते. सो इट्स जस्ट वंडरफुल बिकॉज हे आमच्या बिल्डिंगच्या एंट्रन्सलाच आहे. सो हॅलो गाईज, आणि आता आम्ही चाललेलो आहोत जे बीच आहे तिकडचा, एक काकीनाडा बीच म्हणून आहे, तो करणार आहोत. आणि काहीशे मंदिराचे स्पॉट्स राहिलेले आहेत, तर तिकडे आम्ही जाणार आहोत. सो आय एम व्हेरी मच एक्सायटेड इकडच्या सगळ्या गोष्टी बघायला आणि एक्सपिरियन्स करायला. बिकॉज इकडचे मंदिरं एवढी छान आहेत ना, मला खरंच आहे जेन्युअनली खूप जास्त आवडतात इकडचे मंदिरं वगैरे बघायला, बिकॉज तिकडचं स्ट्रक्चर वगैरे एवढं छान आहे. सो आता मी तेच व्हिजिट करायला जाणार आहोत. तर मी रेडी झालेली आहे आणि आता थोडीशी गाडी वगैरे बघत होती, त्याच्यामुळे जास्त शूट करायला नाही मिळालं. तर ते झालेलं आहे फिक्स आता. तर आता मी रेडी झालेलं आहे, आता मी खाली जाते आणि मी तुम्हाला दाखवते की आम्ही कुठले कुठले टेम्पल्स व्हिजिट करणार आहोत आणि बीच कोणतं आहे, काकीनाडा बीच करून आहे, तिकडे जाणार आहोत. तर ते मी सगळं तुम्हाला दाखवणार. सो नाव लेट्स गो. स्टे ट्यून इन द व्हिडिओ टिल दी एंड. गाईज, लेट स्टार्ट विथ अवर जर्नी. आणि तुम्ही इकडचं ऊन बघा किती आहे आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येतच असेल बिकॉज बाजूच्या मंदिरात काहीतरी विधी वगैरे प्रेयर चालू आहेत त्याचं असेल. सो आता आपण रिक्षा वगैरे बुक केलेली आहेत, तर ते आलेली आहे, आता आपण जाऊयात. सो गाईज, आता आम्ही आहोत रिक्षामध्ये आणि आता आमचं ठरलेलं आहे की आम्ही 3-4 स्पॉट्स करणार आहोत. आणि मेन म्हणजे यार दुपारच्या टाईमला निघालं तर खूप जास्त ऊन आहे, त्याच्यामुळे थोडंसं हेक्टिक होणार आहे ट्रॅव्हल, बट ठीक आहे. नाव लेट्स सी. तर आजचं हे आहे पहिलं मंदिर, जे की आहे कुकुटेश्वर टेम्पल, म्हणजे जिथे आम्ही काल पण आलेलो पण आज पण आलो, कारण का आज आम्हाला जे इकडचे पुरोहितिका देवी शक्तिपीठ आहे तिथे ओटी भरायची आहे, म्हणून आज आम्ही परत आलो. आणि हे खूप चांगलं प्लेस आहे व्हिजिट करायला, कारण या एका ठिकाणी खूप सारे टेम्पल्स आहेत. तर आता तुम्ही समोरच बघू शकता, एंटर केल्यावरती हे शंकराचं मंदिर आहे, तिकडे छान अशी शंकराची मूर्ती आहे, पण हे बंद आहे कारण का दुपारची वेळ आहे. जर तुम्ही इथले कोणतेही टेम्पल व्हिजिट करणार असाल तर एवढं लक्षात ठेवा की दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत ऑलमोस्ट सगळे मंदिरं बंद असतात.
तर हे जे आहे ह्याला पादगंगा पण बोललं जातं, कारण का तुम्ही जे समोर बघू शकता गयासूर असुर आहे त्याचे जेव्हा 3 तुकडे झाले तेव्हा त्याच्या पायांचा जो भाग आहे तो इकडे होता, म्हणून ह्याला पादगंगाने पण संबोधलं जातं. तर तुम्ही बघू शकता इकडे समोर असा हा स्टॅच्यू बनवलेला, आणि ह्याची स्टोरी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. जर तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर प्लीज डू वॉच दॅट. मी त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देईन. आणि तुम्ही बघू शकता आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा इकडे ह्याच्यात पाय धुवून आपण जातो. इथे स्नान करायला पण येतात लोक, आणि मग मंदिरात जाऊन तुम्ही बाकीच्या देवांचं दर्शन घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता असा हा ओव्हरऑल एरिया आहे. काल मला व्यवस्थित नाही दाखवता आलं, कारण काल आमची खूप घाईघाई झाली होती, तर आम्हाला पटकन पाया पडून निघायचं होतं, पालखी वगैरे होती म्हणून. तर आज मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. तुम्ही बघू शकता की असं इथे बॅरिकेड पण लावलं, म्हणजे खाली खोल आहे म्हणून पाणी. पलीकडे तुम्ही नंदीचं पण हे बघू शकता छान असं. त्या साईडला पण आपण जाऊ. आता आपण राईट साईडला जाऊयात. इथून मंदिरामध्ये जायला एंट्री आहे. इथून आतमध्ये गेल्यावर तुम्हाला सगळे मंदिरात जायला मिळेल. गेल्यावर असं सगळं आहे, तर तुम्हाला इथे लाईनमध्ये उभं राहून दर्शन घ्यावं लागेल, बट आज गर्दी नाही आहे. मध्ये खूप असे छोटे छोटे मंदिरं आहेत, खूप सारे देवींचे पण मंदिरं आहेत, पण तिथे व्हिडिओ वगैरे नव्हता तर मला तुम्हाला दाखवायला नाही भेटलं. आणि हा एक एक्झिट म्हणू शकता तुम्ही, म्हणजे 2 हे रस्ते आहेत. आणि इकडे तुम्ही मंदिर बघू शकता. यार आम्हाला आता पण घाई आहे, मला पटापट निघायचं आहे. सो इकडे तुम्ही बघू शकता तिथे प्रसादमसाठीचं हे स्टोर. आणि इकडचं कळस बघा यार या मंदिराचा, त्याच्यावरती जे नक्षीकाम केलं ते खूप छान आहे. आणि हे असे ओव्हरऑल पार्टी तुम्ही बघू शकता. शेड पण आहे म्हणजे आतमध्ये जायला. हा म्हणजे दर्शनासाठी लाईन वगैरे लागतात ना, म्हणून तिथे शेड आहे. आणि इकडे खूप सारे मंदिर आहेत. तर तुम्ही इकडे साईडला पण बघू शकता, हे पण मंदिर आहे, बट इथे वरती नाव लिहिलं आहे, बट ते काय लिहिलं आहे ते समजत नाही. तर आपण आतमध्ये जाऊन बघूयात. गुरुदेव दत्त साईबाबा वगैरे यांचं आहे. तर मंडळी हे आहे आमचं नेक्स्ट मंदिर जे की आम्ही आज विजिट करणार आहोत. आणि काल पण आम्ही तसे खूप सारे मंदिरं विजिट केले, अँड दॅट वॉज ऑल्सो वंडरफुल प्लेसेस, वंडरफुल. तर तुम्ही इथे आलात तर तेही विजिट करा. म्हणजे मी त्याची एक ब्लॉग केलेला आहे दुसरा, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन पक्का. तर तुम्ही तोही व्लॉग बघा, तुम्हाला तोही नक्की आवडेल. आणि हा आहे आमचा मंदिर. आणि तुम्ही बघू शकता या मंदिराचं एंट्रन्सेस किती छान आहे, सुंदर आहे. दिस इज हाव इट लुक्स. तुम्ही आतमध्ये आल्यावरती बघू शकतात की असा एरिया आहे, म्हणजे अशी कमान टाईप आहे. आणि तुम्ही या साईडला पण बघू शकता, इथून मेन एंट्रन्स आहे मंदिराचा. फॉर्च्युनेटली हे मंदिर बंद आहे, बिकॉज आम्ही चुकीच्या टायमावरती आलो आहे, बट स्टील रिक्वेस्ट करून त्यांनी आम्हाला आतमध्ये तरी सोडलं आहे. हे आहे ऐश्वर्य अंबिका माता मंदिर. क्लायमेट ऑलरेडी खूप हॉट आहे, आणि त्याच्यात दुपारच्या टाईमला तर बाहेर पडू नये. आमचे इथे पाय खूप बेकार भाजतात. तुम्ही या मंदिराचं स्ट्रक्चर बघू शकता, पूर्ण दगडी कामे, आणि त्याच्यामध्ये ब्रॉन्झच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. आणि एवढं ऊन आहे की असं सगळं तापलं आहे. बघा हे सगळं असं स्टोनचं काम आहे, आणि अशामध्येच ब्रॉन्झच्या देवी देवतांच्या मूर्त्या लावल्या. सुंदर, अप्रतिम, खूप छान वाटतंय. मंदिराच्या आजूबाजूला असा परिसर आहे ओपन, जे गार्डन किंवा समोर तुम्ही शेड बघू शकता. हे असं सगळं आहे. ते इथे काहीतरी चालू आहे, इथे मला असं वाटतं देवीची मूर्ती आहे आणि त्याचं काहीतरी पूजन चालू आहे. आणि हे बघा हे मंदिर आहे, मेन एंट्रन्स. मंदिर तर बंद होतं म्हणून आई ईश्वरी अंबिका माताचं दर्शन नाही भेटलं, पण तिकडून आम्हाला हे प्रसाद भेटला आहे. आणि त्याचबरोबर तिथे आहे व्यंकटेश्वर स्वामी टेम्पल. आता आम्ही आलेलो आहोत पुढच्या मंदिराकडे, आणि आपण इथे चप्पल काढून एंटर करूया. हे मंदिर आहे श्री भावनारायणा स्वामी टेम्पल. तर मला ॲक्च्युली व्हिडिओज काढायला भीती वाटते की अलाउड असेल नसेल, माहीत नाही इकडचे रूल्स. एंटर केल्यावरती लेफ्ट साईडला असा रस्ता आहे जायला, जिथून एंट्री आहे मंदिराकडे. आणि तुम्ही इकडे मागे बघू शकता, इथे पण असं दिलेलं आहे. मग असं वाटतं की इथूनच आहे एंट्री मंदिरात जायला, पण तिथून नाही आहे, इकडून तुम्हाला असं लॉंग कट करून जायचं आहे. बघू शकता छान असा रस्ता आहे, आणि इकडे पण मंदिर वगैरे काहीतरी आहे. आणि असं समोर तुम्ही बघू शकतात किती क्यूट, म्हणजे एकदम मनमोहक असं स्टॅच्यू केलेलं आहे. आणि ह्याची स्टोरी तर तुम्हाला माहितीच असेल, जेव्हा कृष्णाने कालिया नागाला हरवलेलं आणि त्याच्या डोक्यावरती तांडव केलेलं,
तर ती स्टोरी हे स्टॅच्यू डिस्क्राईब करते आणि तुम्ही इथे साईडला पण बघू शकता. इकडे अजून पण स्टॅच्यूज आहेत बट आय डोंट नो द स्टोरी. हे फक्त मध्ये आहे ते देवांच्या कपाळावरती असतात एवढं माहिती आहे. इफ यू गाईज नो, जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. सो हे तुम्ही मंदिराचा कळस बघू शकता, पूर्ण गोल्डन असं आहे, जसं की सोन्याचा कळस आहे असं रिप्रेझेंट करते. आणि इकडे मंदिरात आतमध्ये जायला आपल्याला तिकीट्स आहेत 20 रुपीज पर पर्सन असं. आणि इकडून पण तुम्ही हा एंट्रन्सचा डोर बघू शकता, ज्याच्यावरती खूप सारे स्मॉल असे छोटे छोटे नक्षीकाम केलेले आहेत. त्याच्या मागे पण काहीतरी स्टोरीज असणार आहेत. यार गाईज, आम्ही काय परफेक्ट टाईमवरती गेलो. म्हणजे आम्ही मंदिरात गेलो, दर्शन वगैरे झालं, बाहेर आलो आणि नंतर मंदिर बंद व्हायचा टाईम झालेला. सो मी जसं की बोलली की इकडे दुपारची मंदिरं बंद असतात, बट आम्हाला हे मंदिर भेटलं आणि आज आम्हाला जायचं आहे, संध्याकाळी निघायचं आहे. सो आमच्याकडे काय ऑप्शन नव्हता. सो गाय सॉरी, मला सगळंच नाही दाखवता येते मंदिरामधलं, बिकॉज इथे व्हिडिओज वगैरे अलाउड नाही आहेत काय काय ह्याच्यात. आणि इकडची गरमी तर नेक्स्ट लेवल आहे त्याचं. बट मी खूप जास्त एक्सायटेड आहे की आम्हाला एवढे सगळे मंदिरं टेम्पल्स व्हिजिट करायला मिळतात. आणि खूप जास्त एक्सायटेड पण आहे मी नवीन नवीन टेम्पल्स व्हिजिट करायला, तिकडचं सगळं बघण्यासाठी. बट काय काय ठिकाणी अलाउड नसल्यामुळे आणि ह्या टायमिंगचं तर मोस्टली मंदिरं बंद असतात. सो आता आम्ही चाललो आहे काकीनाडा बीचला. सो नाव लेट्स गो. नो लक गाईज, नो लक. एवढं तपत्या उन्हामध्ये आम्ही गेलो काकीनाडा बीच बघायला, ते पण बंद होतं. काहीतरी काम चालू आहे तिकडे ते जेट्टी वगैरेचं. सो काकीनाडा बीच बंद होता. सो आता मी चाललो आहे रिटर्न रूमवरती. गाईज जस्ट सी दिस टेम्पल्स. एवढे सुंदर आहेत, एवढे छान आकर्षित आहेत ना हे टेम्पल यार. जर मला इथे जाऊन दिलं तर, बट आता आम्हाला टाईम नाही आहे म्हणून. नाही तर मला खरंच खूप इच्छा आहे या मंदिरात जायची. बघू शकता किती बाहेरूनच एवढं आकर्षित वाटतात ना की मला खरंच असं वाटतं की माझ्या मंदिरात जायला पाहिजे. तर मंडळी, आता आम्ही परत श्री श्रीपाद वल्लभ स्वामी टेम्पल इथे आलेलो आहोत पिठापुरम, म्हणजे जिथे आम्ही फर्स्ट आमचं डेस्टिनेशन होतं. तर आता आम्ही इथे महाप्रसाद करू आणि मग नंतर रूमवरती जाऊ. तर आज महाप्रसादासाठी आहे सांबर भात, ही कसली तरी मिक्स भाजी आहे, ही आंबट डाळ आहे आणि हा पण एक राईस आहे आणि हा गोड प्रसाद आहे. जेवायला स्टार्ट करू. तुम्ही बोलू शकता, तुम्हाला जर बोलायचं असेल तर. मला बॅकग्राऊंड म्युझिक लागते ना. मजा. सो गाईज, नाव वी आर बॅक टू आवर रूम्स. तर तुम्ही हे व्हिडिओ बघितले असेल आणि आम्ही एवढे दमलो एवढं सगळं फिरून की आता रेस्ट करायचं मन करते. बट खूप छान पण वाटतं की एवढे सगळे टेम्पल्स वगैरे व्हिजिट करून आलो. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर सो गाईज, एवढ्या उन्हाचं आलो, एवढं दमलं तरी पण मला खाली पाठवलं. आता मी इकडून कोल्ड्रिंक्स घेऊन जाते बिकॉज खूप गरमी. आणि आता मी माझ्या मागचं टेम्पल बघा यार, संध्याकाळी आपण या टेम्पलला व्हिजिट देऊया. आणि आता मी इकडे एकटीच मस्त एक्सप्लोर करून दुकानात चाललेली आहे. तरी बरं की इकडे जरा जवळच दुकान आहे. 3 और देना, आय सेड 4. गाईज, एवढे उन्हाचे दमून भागून मी कोल्ड्रिंक्स घेऊन जाते. मला एवढं दमायला झालं आणि एवढ्या गरमीत, बट कोल्ड्रिंक्सची पण गरज आहे. सो आता खूप दमलेली आहे बट खूप जास्त छान पण वाटलेलं आहे. माझे केस बीस स्किन बीन सगळं खराब झालेलं आहे. तर इथे आमच्या बिल्डिंगच्या खाली शू स्टँड पण आहे. तर मी तुम्हाला दाखवते, तिथे सगळं चप्पल व्यवस्थित तर नाही ठेवलेलं आहेत, बट वी शूड कीप इट प्रॉपरली जर तुम्हाला शू स्टँड दिलेला आहे तर. सो आता मी जाऊन थोडंसं रेस्ट करू, कारण का संध्याकाळी परत आम्हाला निघायचं आहे जायला. सो आमच्या बिल्डिंगचं एक चांगलं आहे की इथे लिफ्ट पण आहे, थोडंसं बरं आहे. वगैरे फिरून इकडचं जेवढं काही, म्हणजे माझं असं झालं ना की मी आता इकडे आली आहे ना, तर इकडे जेवढं फिरता येईल, जेवढं काही इकडच्याबद्दल जाणून घेता येईल ना, तेवढं जास्त जाणून घ्यायचं आहे मला. म्हणून मी ट्राय करते की जेवढं जास्त फिरता येईल, इकडे तिकडे जाता येईल, जेवढी मंदिरं बघता येतील, जेवढं इकडून ज्ञान घेता येईल ना तेवढं घेऊयात. सो आता आम्ही आलेलो आहोत. खूप दमलेली आहे मी बिकॉज ट्रॅव्हलिंग आणि ते खूप हेक्टिक असं झालेलं आहे. तर आता मी आलेलो आहोत घरी. आता मी चेंज वगैरे केलेलं आहे, तर मी थोडी फ्रेश होते, थोडंसं रेस्ट घेते, मग संध्याकाळी परत आम्हाला जायचं आहे. तर संध्याकाळचा प्लॅन असा आहे
की इकडे एक मंदिर आहे, ते मंदिर विजिट करायचं आहे, जवळपास आहे ते. नंतर मग जर जमलंच तर मार्केटमध्ये जायचं, थोडीशी शॉपिंग वगैरे करायची आहे आणि मग नंतर संध्याकाळी तर मंदिरातच जायचं आहे. श्री श्रीपाद वल्लभ दत्त मंदिर जे आहे तिकडेच जायचं आहे, कारण का तिकडे परत संध्याकाळी पालखी सोहळा असणार आहे, आरती वगैरे जे आहे, महाप्रसाद वगैरे सगळं तिकडेच. तर संध्याकाळचा वेळ तर तिकडेच द्यायचा आहे. त्याच्या आधी जर जमलंच तर हे सगळं करायचं आहे आणि मग बघूयात, नंतर निघायचं आहे रात्रीचं. सो चला आता पटकन फ्रेश होऊयात, आंघोळ वगैरे करून आणि थोडीशी रेस्ट करून घेऊयात, व संध्याकाळचे जे काय प्रोग्राम आहेत ते करूयात. सो गाईज आता आम्ही रूमवरती आलेलो आहोत आणि मी जस्ट फ्रेश झाले आहे, तर बरं वाटतं बिकॉज ट्रॅव्हल वगैरे करून एवढे दमलेलो, खूप प्रचंड एक तर गरमी, चिकचिक. मी फ्रेश वगैरे झालेली आहे आणि ही आमची रूम आहे, आम्ही कुठे राहिलो वगैरे तर ते मी आता तुम्हाला सगळं दाखवते. नाव लेट्स गो. सो आता हां प्रसाद आलेला आहे, हां सो आपण प्रसाद खाऊयात. मी तुम्हाला दाखवते की आम्ही कुठे राहिलो आहे वगैरे, त्याचं म्हणजे ते कसं दिसतं ॲक्च्युलीमध्ये. मी खाली गेलेले, थोडं काम होतं म्हणून, आणि तुम्ही बघू शकता लिफ्टमधून बाहेर आल्यावर असे सगळे रूम्स आहेत आणि समोर तुम्ही बघू शकता छान असा व्ह्यू आहे, एकदम सुंदर. आणि ही आमची रूम आहे. लेट्स स्टार्ट विथ द टूर. आणि तुम्ही समोरच बघू शकता त्रिमुखी दत्त यांची छान अशी मोठी फ्रेम लावलेली आहे. तर त्यांचं दर्शन घेतल्यानंतर समोरच तुम्ही बघू शकता ही लिफ्ट आहे, त्याच्या बाजूला जिना आहे आणि या साईडला गॅलरी आहे आणि दोन इथे तुम्ही बघू शकता श्रीपाद वल्लभ यांचा पण फोटो फ्रेम आहे आणि प्रत्येक एका फ्लोअरला आहे हा फोटो. आणि इथून बाहेर आल्यावर तुम्ही बघू शकता ही छान अशी बाल्कनी आहे, त्यातून तुम्ही छान असा बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करू शकता. आणि समोर पण बाल्कनी आहे, पण तिथून जास्त ऊन येते म्हणून ती बंद केली आहे. आणि हे रूम्स आहेत, म्हणजे या पूर्ण फ्लोअरवरती 8 रूम्स आहेत, 4 लेफ्ट साईडला, 4 राईट साईडला असं. आणि टॉयलेट, बाथरूम सगळं आतमध्येच आहे आणि खूप छान आहे. आणि तुम्ही असं बघू शकता मध्ये असा पॅसेज आहे जिथे की असे झाडं लावलेले आहेत आणि इकडून तुम्ही पूर्ण खालपर्यंत बघू शकता टिल द ग्राउंड फ्लोअर. आणि सगळीकडे अशी झाडं लावलेली आहेत आणि प्रत्येक फ्लोअरवरती ही फ्रेम पण आहे, तुम्ही बघू शकता. 4 फ्लोअर्सची बिल्डिंग आहे ही. आणि इकडे तुम्ही बघू शकता जो पॅसेज आहे तिथे पण तुम्ही बेड्स अरेंज करून झोपू शकता इन केस. आणि आमचा तर टॉप फ्लोअर आहे, तर गरमी इज नेक्स्ट लेवल. सो गाईज, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. बाकी मी सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो स्टे ट्यून, बाय बाय.